मित्रांनो, येणाऱ्या 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि इथे येण्याचं कारण म्हणजे जसं की तुम्ही माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बघत आहे की इथे पेंडॉल्स लागलेले आहे आणि ते पेंडॉल्स कशासाठी लागतात, काय लागतात याची संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं। व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण आपण मित्रांनो नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचे लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुम्हाला माझ्याच चॅनलवर बघायला मिळणार आहे। तर चला बघूया आजचा हा अपडेट काय आहे माझ्यासोबत। तर मित्रांनो, जसं की तुम्ही माझ्यासोबत बघू शकता इथे की संपूर्ण इथे पेंडॉल्स लागलेले आहे। याचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे। ताडपत्रीचा मंडप लागतो मित्रांनो दरवर्षी इथे, आणि जसं की तुम्ही बघू शकता की या साईडला सुद्धा पेंडॉल लागलेला आहे। इथे जिथे मी उभा आहे इथे सुद्धा संपूर्ण असा पेंडॉल लागलेला आहे। त्या साईडनी सुद्धा पेंडॉल लागलेला आहे। इथे सुद्धा ताडपत्रीचा मंडप लागणं चालू आहे। आणि मित्रांनो, जसं की तुम्ही आणखी बघू शकता इथे सुद्धा आणखी काम चालूच आहे। हे काम कंप्लीट व्हायचं आहे मित्रांनो। जवळजवळ 10 दिवस बाकी आहे अजून पूर्ण काम कंप्लीट व्हायला, कारण मित्रांनो 12 ऑक्टोंबरला 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे, सम्राट अशोका विजयादशमी। त्याच्या उपलक्षमध्ये इथे लाखो लोक एकासोबत येत असतात दरवर्षी आणि बौद्ध धम्म स्वीकारत असतात। आणि त्याच्या उपलक्षमध्ये जगातील सर्वात मोठी पुस्तक प्रदर्शनीसुद्धा इथे लागत असते। जसं की तुम्ही इथे बघू शकता याची पूर्ण तयारी सुरू झालेली आहे। आणि इथे अंडरग्राऊंड पार्किंगचा जो वाद उठला होता 1 जुलैला जे आंदोलन झालं होतं त्याच्यामुळे गड्डे करण्यात आले होते आणि आता ती जागासुद्धा पूर्ण समतल झालेली आहे। आणि इथे सुद्धा पूर्ण पुस्तकांची प्रदर्शनी लागते आहे, जसं की तुम्ही संपूर्ण जागेवर बघू शकता मित्रांनो, हो की नाही। आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो की तिथे पोलीस लोकांची चौकशी केंद्रसुद्धा इथे लागलेलं आहे। संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये पंचशीलचे ध्वजसुद्धा इथे लागलेले आहे। आणि एक काय म्हणता येईल त्याला, एक बुद्धमय वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। आणि या प्रकारची पूर्ण तयारी जी आहे ही जल्लोषात सुरू झालेली आहे मित्रांनो। दीक्षाभूमीचं काम जे आहे हे एकदम शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर संपूर्ण काम सुरू आहे मित्रांनो। आणि अशा प्रकारची पूर्ण तयारी सुरू आहे। त्यासोबतच जर मी तुम्हाला आणखी जर जवळून दाखवतो म्हटलं तर इथे आपण बघू शकतो की असं लेटेस्ट मी तुम्हाला लास्ट टाईम दाखवलं होतं की तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवर स्प्रे पेंटिंग सुरू होती आणि त्याचं कामसुद्धा आता इथे पूर्ण झालेलं आहे। इथे सुद्धा पेंडॉल लागत असतो, तो पेंडॉल लागायला आता सध्या वेळ आहे। त्यासोबत मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की इथे हा जो स्टेज आहे इथे 22 प्रतिज्ञा दिल्या जातात आणि ज्यांना धर्मांतर करायचं असतं तो कार्यक्रम धर्मांतरचा सोहळा इथे होत असतो। मात्र इथे अजूनसुद्धा काही कोणता पेंडॉल वगैरे लागलेला नाही आहे, बिकॉज इथे डोम स्ट्रक्चर लागत असतो आणि याचं काम सध्या अजून दिसत नाही आहे मला, पण लवकरच इथलं कामसुद्धा सुरू होऊन जाईल। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जसं की तुम्ही इथे बघू शकता की इथे जे टिनाचे पात्र वगैरे होते ते संपूर्ण काढण्यात आलेले आहे, पूर्ण ईच अँड एव्हरीथिंग। आणि ही जागासुद्धा प्लेन करण्यात आलेली आहे। आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये पंचशीलचे ध्वज लागलेले आहे। आणि ही ते आहे जी आता पूर्ण तुम्ही बघू शकता जवळून की पूर्ण मूर्तींचं जे काम आहे हे ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे। आणि इथे अशोक चक्र वगैरे संपूर्ण पेंटिंग झालेली आहे मित्रांनो आता। आणि अशा प्रकारची इथे जल्लोषात तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो। इथे आपण बघू शकतो तिथे डोमचा जो स्ट्रक्चर लागत असतो या स्टेजजवळ त्याचे इथे पूर्ण कामं म्हणजे आणलेलं आहे काम, आणि हे आता लवकरच सुरुवात होईल। तर बस आजच्या व्हिडिओमध्ये हाच एक लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वांना द्यायचा होता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत नमो बुद्धाय, जय भीम, बाय बाय।